हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मंत्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण एका संस्कृत पेपर 2मधला आपण आधी निरुक्ती परिभाषा बघितल्या. त्या निरुक्ती परिभाषामध्ये मी निरुक्ती डिटेलमध्ये घेतल्या. परिभाषेत तुम्हाला सर्व नोट्स दिलेल्या आहेत. परिभाषेत मी फक्त डिटेलमध्ये सांगितलं तुम्हाला. त्या म्हणजे जस्ट सांगितलं तुम्हाला की कसं कसं करायचं. आता इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते तुम्हाला सर्व करणं आहे. आता पेपर 2 असा सब्जेक्ट आहे की तो तुम्हाला नाही का स्वतः स्वतः प्रिपेअर करायचा आहे. मी तुम्हाला किती जरी शिकवलं, मी तुम्हाला किती जरी सांगितलं तरी त्याच्यातून तुम्हाला जास्त फायदा होणार नाही. मी फक्त तुम्हाला नाही का एक पद्धत सांगू शकतो, एक अप्रोच सांगू शकतो की कसं करायचं. बट पेपर वनमध्ये कसं, पेपर वन नाही का ग्रामर आहे, सर्व ज्या गोष्टी तर पेपर वनच्या ज्या गोष्टी तर त्या समजण्याच्या गोष्टी तर त्या नाही का त्यासाठी नाही का हेल्प लागते, त्याच्यासाठी शिकवणं लागते. ते मी शिकवलं, ते तुम्हाला मी दिलं. आता राहिली त्याची प्रॅक्टिस. ते प्रॅक्टिस पण आपण घेऊ, पण पहिल्यांदा सिलेबस कम्प्लिशन होऊ द्या. ठीक आहे, मी माझं खूप ट्राय करते. आता आपण नाही का पंचतंत्र कथा संस्कृत व मराठी. ठीक आहे, आता आपण सर्व फोकस मराठीवर केलेला आहे. ठीक आहे, आता जर का कोणी हिंदी लँग्वेजमध्ये असेल तर ते तुम्ही बघून घेसाल. पण मी जे पद्धत सांगणारो, जी पॅटर्न सांगणारो, जे ट्रिक सांगणारो किंवा जे अप्रोच सांगणारो किंवा पंचतंत्राच्या कथा नेमक्या वाचायच्या कशा, त्याच 5 कथा येतात. त्याच 5 कथापैकी क्वेश्चन येणार आहे. क्वेश्चन येतात कसं, पहिल्यांदा त्याच्यासाठी तुम्हाला पेपर पॅटर्न माहीत पाहिजे. म्हणजे तुम्हाला मेन म्हणजे संस्कृतमध्ये भीतीचं कारण काय असं आहे माहिती आहे का, की अर्ध्या लोकांना तर हे माहीतच नाही की प्रश्न विचारतात कशा पद्धतीनं. संधी समास तुम्ही वाचत काय मग संधीचे तुम्ही डेफिनेशन रटता, तुम्ही संधीचं हेच करता. अरे बट संधीवर तुम्हाला फक्त समजून घ्यायचं आहे आणि संधीवर तुम्हाला काय येणार आहे, संधी सोडवा येणार आहे का संधी करा येणार आहे. तर संधी तुम्हाला सोडवायची ना, तुम्हाला समजून घेतले पाहिजेत ना. पाठ काय करायचं, सूत्र पाठ करायचं. पाठ फक्त संधीमध्ये सर्व समजण्याचं आहे, फक्त पाठ काय करायचं, पाठ सूत्र करायचं आणि सूत्रावरच संधीचं एक्सप्लेनेशन आहे. फक्त तेच मेन आहे ना. समजून घेण्यासाठी जी थिअरी वगैरे आपण जे शिकतो, जे आपण सूत्र शिकतो, जे पद्धत शिकतो, ती फक्त थिअरीसाठी शिकतो. आता थिअरी शिकली आपण फिजिक्समध्ये, जशी थिअरी शिकली तुम्ही फिजिक्स किंवा मॅथ्ससारखाच सब्जेक्ट समजा संस्कृत. त्यासाठी तुम्हाला काय राहील, तुम्हाला राहील ती थेरम राहील. ते तुम्हाला थेरम राहतील, फॉर्म्युले राहतील. फॉर्म्युले तुम्हाला लर्न करायचे. फॉर्म्युले कसे चालवले जातात, कसे चालतात, कसे यूज केले जातात, याच्यावर तुम्हाला डेफिनेशन, तुम्हाला 1-2 एक्झाम्पल दिले जातील. आता ते फॉर्म्युला तुमचा परफेक्ट कसा होईल, जर तुम्ही नंबर ऑफ एक्झाम्पल प्रॅक्टिस करसाल तेव्हा तुमचा तो फॉर्म्युला पक्का होईल. तसंच संधी समास फॉर्म्युले येतं. संधी समासमधले जे सूत्र आहे ते फॉर्म्युले येतं. त्या फॉर्म्युल्यामध्ये जवळ तुम्ही 10 ते 15 एक्झाम्पल टाकणार ना, तोपर्यंत तुमचा तो फॉर्म्युला पक्का होणार आहे का, नाही. तर डोळ्याखालून एक्झाम्पल जाऊ द्या. पुस्तकामध्ये एक्झाम्पल येतं, त्याच्यामध्ये एक्झाम्पल येतं, ते एक्झाम्पल पहा, शिका. मी जसं अव्ययभाव समासमध्ये घेतले, आता मला बाकीच्या प्रत्येक गोष्टीत घ्यायचे होते, पण जर का मला त्याच्यासाठी तयारी करावी लागते. आता तयारी मी केव्हा करू शकतो, तुम्हाला मी प्रोव्हाइड करीन. आपल्याकडे आत्ताच नाही, पण तुम्ही पण स्वतःच्या मेहनतीवर हे करा ना. स्वतः थोडी हेल्प घ्या, स्वतः थोडी एफर्ट मारा. ठीक आहे, आता मी फक्त तुम्हाला सांगणार पंचतंत्राच्या कथा. आता सेकंड पार्टचा जर का आपण तसा ओव्हरऑल विचार केला तर आपल्याला 3च टॉपिकवर मेजर फोकस करायचा. 3 टॉपिकवर मेजर फोकस करायचा तुम्हाला जस्ट पास व्हायचं असेल तर. फर्स्ट, आयुर्वेद इतिहास, 20 मार्काचा वेटेज, MCQ सर्वांना माहिती आहे. नंतर येते पंचतंत्राच्या कथा. पंचतंत्राच्या कथा येतात 15 मार्कासाठी. किती मार्कासाठी, 15 मार्कासाठी. आणि यातले 10 मार्क एकदम इझी येतं. का बरं, आता तुम्हाला 10वीमध्ये तुम्हाला हे असं आपल्याला हे की पॅराग्राफ वाचा आणि त्याचे आन्सर लिहा. हे तुम्हाला मी पेपर दाखवतो. ठीक आहे, हे आपले विंटर 23, समर 23 आणि समर 24चा पेपर येतं. ठीक आहे, हा फर्स्ट LAQ आहे. काय, परिच्छेद पठित्वाम संस्कृत भाषायाम उत्तराने लिखत. म्हणजे काय, परिच्छेद वाचा आणि संस्कृत भाषेत उत्तरे लिहा. हे असं सिम्पल क्वेश्चन आहे. आणि हा जो पॅराग्राफ येईल, हा पॅराग्राफ कोणता येईल, हा पॅराग्राफ येईल तुम्हाला याच्यातला, कशातला, पंचतंत्राच्या कथामधला. आता तुम्हाला हा पॅराग्राफ तुम्हाला केव्हा समजेल, जेव्हा तुम्ही वाचलेला असला. आता तुम्हाला लक्षात काय घ्यायचं, आता हे काय, भैरवानंदनो अपि तेषाम सिद्धर्य बहुपाय, हा पॅराग्राफ आहे आणि याच्यावर आपल्याला क्वेश्चन विचारले. ठीक आहे, आता आपली प्रॉब्लेम काय माहिती आहे का, की आपण संस्कृतमध्ये केलेलं आहे सर्व. तुम्हाला संस्कृतमध्ये राहणार आहे, पण तुम्हाला हे कळेल केव्हा, तुम्हाला एक्झॅक्ट कळेल तेव्हा जेव्हा तुम्ही याचा मराठी अर्थ वाचलेला असेल. तर तुम्ही संस्कृत व मराठी शब्द तुम्ही कम्पेअर केले असतील, कुठून याचा काय काय अर्थ होते. ठीक आहे, तेव्हा तुम्हाला नाही काय याचे अर्थ समजायला सोपं होईल. याचे अर्थच लागायला तेव्हा तुम्हाला मराठीत समजलेलं असलं तेव्हा तुम्ही संस्कृतमध्ये तुम्हाला हळूहळू लिंक लागते की कशाचा शब्दाचा काय अर्थ होते. ठीक आहे, तसंच हे तथानुष्ठित हे काय, हे पण त्याच्यातलंच एका कथेमधलं हे. नंतर हे काय,
ते अपि ग्रामीणो नियंत्रिता पृथक, हे पण काय, हे पण त्याच्यातलंच एक पॅराग्राफ आहे. ठीक आहे. आणि याच्यावर हा एक क्वेश्चन येतं, याच्यावर एक क्वेश्चन येतं. ठीक आहे. तर हे काय तर इझी तुम्हाला असंच राहणार आहे. ठीक आहे. हे झालं एक LQ. तुम्हाला याला किती मार्क येतं? याला 10 मार्क येतं. तुम्हाला काय करायचं, 10 मार्क फुकटचे येतं. याच्यातून पाहायचं, याच्यात करायचं. फक्त मेहनत कशा, फक्त तुम्हाला इझी काय इथं अवघड काय आहे, किंवा तुम्हाला संस्कृतमध्ये लिहिता येत नाही, तर लिहिता काहून येत नाही? कारण की प्रॅक्टिस नाही. प्रॅक्टिस काहून नाही? कारण की तुम्ही मराठीत वाचलेलं नाही. संस्कृतमध्ये वाचायसाठी पहिल्यांदा तुम्ही कोणती जरी नवीन गोष्ट असेल तर पहिल्यांदा तुम्ही आपल्या मदर टंगमध्ये शिकसाल ना. आपली जी मेन लँग्वेज आहे, जी प्रायमरी लँग्वेज आहे, त्यात शिकसाल. मग तुम्ही दुसऱ्या भाषेत शिकसाल ना, म्हणजे त्याला दुसऱ्या भाषेत ट्रान्सलेट करसाल ना. आता तुम्ही आता समजा इंग्लिश शिकायचं, तुम्ही इंग्लिशमध्ये तुम्ही स्टार्टिंगला जर का तुम्ही काही नवीन इंग्लिशचं कोणता पण टॉपिक, तुम्ही इंग्लिशमधला कोणता पण टॉपिक असो, इंग्लिशमध्ये असो या कोणत्या पण लँग्वेजमध्ये वाचला, तर पहिल्यांदा तुम्ही काय करता, त्याला मराठीमध्ये विचार करताना पहिला की मराठीत त्याचा अर्थ काय. मग आणि किंवा आपल्याला काही बोलायचं जरी असलं तर आपण पहिल्यांदा आपण पहिल्यांदा विचार कशात करतो, आपल्या मदर टंगमध्ये विचार करतो, मराठीत बोलतो. मग त्याला आपण बोलताना इंग्लिशमध्ये बोलतो किंवा हिंदीमध्ये बोलतो. आपली जी प्रोसेसची भाषा राहते, माइंडमध्ये जी प्रोसेस होते, ती मेन लँग्वेज आपली नाही का, आपली मदर टंग राहते. आपली जी भाषा आपण रेग्युलरली बोलतो, ती मराठी असो, हिंदी असो, किंवा तुम्ही जे भाषा बोलता त्या भाषेनुसार मग ती आपली पहिली भाषा जाते. ठीक आहे. तर त्या हिशोबाने विचार करायचा. आता हे झालं SAQ. आता एक LAQ झाला. आता एक SAQ येते आपल्याला. SAQमध्ये काय येते माहिती आहे का? संस्कृत भाषा अनुवाद आहेत. संस्कृत भाषायाम अनुवादत. आता हे उलट आहे. याच्यात काय, याच्यात नाही का आपल्याला मराठीत लिहिलेलं आपल्याला तिथं संस्कृतमध्ये करायचं. तर हे तुम्हाला केव्हा कळलं? हे तुम्ही केव्हा करू शकता? जर तुम्ही 4-5 खेप ती कथा वाचलेली असेल, तर तुम्ही मराठी कथा हे सारांश हे केलं असेल. आता मी तुम्हाला हे नाही का, तुम्हाला मी फक्त हे जे पेपर आहेत, तुम्हाला पेपरात असे क्वेश्चन येणार आहेत, मी तुम्हाला नाही का की तुम्ही कथेमधून हे कसं करू शकता. आता संस्कृत तुम्हाला बऱ्यापैकी सर्वांना वाचता येते. असं नाही की संस्कृत कुणाला वाचता येत नाही. संस्कृत रीड होते. ठीक आहे. नंतर त्याच्या बाद मराठी सर्वांना वाचता येते. मी नोट्समध्ये सर्व दिलेले आहेत, पुस्तकामध्ये दिलेले आहेत. मी फक्त तुम्हाला त्याच्यातून वाचायचं कसं आणि त्याच्यातून क्वेश्चन कसे सॉल्व्ह करू शकता, मी फक्त ते सांगणार आहो. ठीक आहे. तर याच्यात अपेक्षा नका करू की मी पूर्ण तुम्हाला सर्व लाईन बाय लाईन तुम्हाला समजून सांगेल. नाही, मी तुम्हाला फक्त पेपरामध्ये आलेलं कसं आहे ते तुम्हाला मी एक आयडिया देईल तुम्हाला. ठीक आहे. जसं की इथं काय, जसं आपला पहिले संस्कृत भाषा अनुवादित काय, त्यानंतर ब्राह्मणीने बालकाला शय्येवर झोपविले. पाण्याचा घडा घेऊन ती म्हणाली, स्वामी, मी पाणी आणण्यासाठी तलावावर जात आहे. आपण या मुंगसावर माझ्या पुत्राचे संरक्षण मुंगसापासून माझ्या पुत्राचे संरक्षण करा. काही वेळानंतर ब्राह्मण पण भिक्षाटनासाठी बाहेर चालला गेला. ठीक आहे. आता हा जर का तुम्हाला माहीत असेल, तुम्ही जर का वाचला असेल, तर एक ब्राह्मणी नकुल कथा म्हणून आपल्याला कथा आहे. 2 नंबरची कथा आहे, ब्राह्मणी नकुल कथा. त्याच्यामधला हा टॉपिक आहे, त्याच्यामधला हा एक पॅराग्राफ आहे, त्याच्यामधला हा संवाद आहे. ठीक आहे. तर तुम्हाला हे केव्हा माहीत पडेल, तर तुम्ही 5 कथा वाचलेल्या असल्या, कोणत्या कथा आहेत, आपल्याला कथाचं नाव लिहायचं, कोणतं त्याच्यात काय आहे. आता स्टोरी तर आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहो ना, तर स्टोरी तर तुम्हाला समजतेच ना काय काय नाही. आता हे करायचं तुम्हाला संस्कृत भाषेत अनुवाद. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण येऊ त्या कथेवर येऊ. ठीक आहे. मग मी तुम्हाला सांगतो की कसं राहते. आता ही आपली ती कथा, ही काय, ब्राह्मणी नकुल कथा. आता प्रत्येक कथेचे तुम्हाला आदी श्लोक आणि अंतिम श्लोक येतं. आदी श्लोक, अंतिम श्लोक आणि जे त्याचं तात्पर्य, अंतिम श्लोक आणि तात्पर्य. अंतिम श्लोक काय राहते, जो नेक्स्ट कथेचा जो पहिला श्लोक राहते तो त्याच्या आधीच्या, म्हणजे आता समजा आता ही कोणती ब्राह्मणी नकुल कथा आहे, त्याचा आदी श्लोक काय आहे माहिती आहे का, जी लास्ट कथा आहे त्याचा जे अंतिम श्लोक आहे ते दुसऱ्या कथेचा आदी श्लोक राहतो. ठीक आहे. जसं की आता ही पहिली कथा आहे, पहिल्या कथेचा जो अंतिम श्लोक आहे, तोच दुसऱ्या कथेचा आदी श्लोक राहतो. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. हे समजायला सोपं होतं की कोणत्या बात कोणती कथा आली. ठीक आहे. नंतर ते कथा सारांश, हे काय, हे संस्कृत सारांश आहे. हे काय, संस्कृत सारांश आहे. हे काय, याच्यात काय लिहिलं आहे, कस्मिंचिद ग्राम्य देवशर्मा नाम ब्राह्मण प्रतिवसस्वी स्म. ठीक आहे. तर आता हे बघा, एका ब्राह्मणाने, हे बघा, एका दिवशी ब्राह्मणीने मुलांना अंथरुणावर झोपवले व तेव्हा पतीला म्हणाली, अहो मी पाणी आणण्यासाठी जाते, मी येईपर्यंत बाळाची मुंगसापासून रक्षण करा. असे सांगून ती गेली. परंतु ब्राह्मणही भिक्षा मागण्यासाठी तिच्या पाठोपाठ गेला. ठीक आहे. आता ऐका, हे कुठपर्यंत, इथून हा जो पॅराग्राफ आहे, हा पॅराग्राफ आपल्याला आलेला आहे. ठीक आहे. तुम्ही जर का बरोबर वाचलं, तुम्हाला हाच पॅराग्राफ आलेला आहे.
त्यानंतर ब्राह्मणीने बालकाला शय्येवर झोपविले. त्यानंतर ब्राह्मणीने मुलाला अंथरुणावर झोपवले. आता ते लँग्वेज, आता मराठी लँग्वेज आहे तेवढं तुम्ही समजू शकता. ठीक आहे, तुम्हाला समजते. बालकाला घेऊन पाण्याचा घडा घेऊन ती म्हणाली, काय म्हणली, पतीला म्हणाली, अहो पाण्याचा घडा घेऊन ती पतीला म्हणाली, काय म्हणाली, अहो मी पाणी आणण्यासाठी जाते, मी येईपर्यंत बाळाचे मुंगसापासून रक्षण करा. ठीक आहे, हे तिने तेच म्हणलं, स्वामी मी पाणी आणण्यासाठी जाते, मी जाते तलावावर, आपण या मुंगसापासून माझ्या पुत्राचे रक्षण करा. ठीक आहे, तर काही वेळानंतर ब्राह्मण पण भिक्षा टाळण्यासाठी बाहेर चालला गेला. इथं काय, त्यानंतर थोड्याच परंतु ब्राह्मणही भिक्षा मागण्यासाठी तिच्या पाठोपाठ चालला गेला. ठीक आहे, तर भाषा तीच आहे, मराठीमध्ये फक्त थोडंसं बदल आहे. मग तुम्हाला हे कळलं किंवा इथपासून इथपर्यंत आपल्याला विचारलं, कुठून इथपासून तर इथपर्यंत, इथून तर इथपर्यंत हा पॅराग्राफ आहे. ठीक आहे, आता हा पॅराग्राफ काय, मराठी सारांश आहे. तुम्हाला पहिल्यांदा मराठी सारांश सापडला. ठीक आहे, नंतर आता यायचं इथं की काय, कस्मिंचित् ग्राम्ये देवशर्मा नाम हि प्रतिवसति स्म तस्मिन् पुत्रवत् एष नकुल इति एव जनैः एकस्मिन् कुत्रोऽपि भवेत् पुंसा हृदयात एकस्मिन् ब्राह्मणी प्रति आता हे बघा, आता तुम्हाला इथं अंदाज आला की काय, एकस्मिन् दिने, एका दिवशी. पहिल्यांदा काय आलं तुम्हाला इथं बघा, त्यानंतर ब्राह्मणीने बालकाला शय्येवर झोपविले. आता हे बघा, इथं काय आलेलं आहे, एकस्मिन् दिने सा ब्राह्मणी पुत्रम शययित्वा. हे शब्द इथं काय, हे बघा, इथून तुम्हाला आता मी हे जर काय केलं, तिन्हीच्यात तुम्हाला डिफरन्स, व्हेरिएशन जाणवली का, की भाषा तीच आहे, फक्त समजलं पाहिजे आपल्याला, थोडा फरक आहे. जसं की काय, एकस्मिन् दिने सा ब्राह्मणी पुत्रम शययित्वा पतिम उवाच. ब्राह्मण जलार्थे अहम तंगांगे यास्यामी त्वया पुत्रः अत्रम नकुलात रक्षणी. म्हणजे काय, तुम्ही त्याच्या बालकापासून रक्षा करा. अथ तस्यां गतायां ब्राह्मणोपि भिक्षार्थम निर्गतः. हा आहे याचा सारांश. आता तुम्ही जे एवढं सर्व मी बघितलं, आता तुम्हाला याच्यावरून समजलं की हे जे आहे, एका दिवशी ब्राह्मणी मुलाला अंथरुणावर झोपवले, तर याच्यावरून तुम्हाला हे दिसलं, एकस्मिन् दिने सा ब्राह्मणी पुत्रं शययित्वा पतिम उवाच ब्राह्मण जलार्थे अहम तंगांगे यास्यामी त्वया पुत्रं नकुलात रक्षणीम अथ तस्या गतायां ब्राह्मणोपि भिक्षार्थम निर्गत. तर आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. जर का तुम्हाला ब्राह्मणी, आता तुम्हाला समजलं की पेपरमध्ये क्वेश्चन कसा आला होता, त्याच्यावरून मी जे वाचलं होतं, मी तर हेच रीड केलं ना, तर मला हे तर समजलं की बाबा नाही, याच्यावरून ते आलेलं, आणि मी हे वाचलेलं आहे, त्याच्यावरून मला समजते की बा एकस्मित् दिने सा ब्राह्मणी पुत्रम शययित्वा, म्हणजे एका दिवशी ब्राह्मणीने पुत्राला शय्येवर झोपवलं आणि पतीला म्हणाली की मी ब्राह्मण काय, त्याचा पती. ठीक आहे, जलार्थे अहम तंगांगे याचे, मी पाणी भरायसाठी नदीवर जाते, तुम्ही बालकाची मुंगसापासून रक्षा करा. नकुलात रक्षणीय, नकुल म्हणजे काय, आपलं हे मुंगूस. ठीक आहे, नकुलात रक्षणीय. अथ तस्यां गतायां ब्राह्मणोपि भिक्षार्थम निर्गत. तसं म्हणजे थोड्याच वेळाने ब्राह्मण पण भिक्षासाठी बाहेर चालला गेला भिक्षा हटवण्यासाठी. ठीक आहे, तर तुम्हाला इथून अंदाज आला. तर आता तुम्हाला हे तुम्हाला पेपरात लिहायचं आहे. आणि आता राहिलं, आता हे पेपरात लिहायचं आहे काहून, कारण की तुम्हाला ट्रान्सलेशनसाठी आलं. तर ट्रान्सलेशनसाठी असंच तुम्हाला कोणत्या पण 2 वळी कोणत्या पण पॅराग्राफचे देतील. आता हे तुम्हाला हे झालं ACQचा क्वेश्चन. हे प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे की मराठी सारांश वाचायचा, संस्कृत सारांश वाचायचा, ते कम्पेअर करायचं की आता कस्मिंचित् ग्राम्ये देवशर्मा नाम ब्राह्मण प्रतिवसति स्म. त्याचा अर्थ काय, पहिल्यांदा याचा अर्थ मराठीत वाचायचा. कोण्या एका गावात देवशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तर त्याचा मिनिंग काय होते, कस्मिंचित् ग्राम्ये देवशर्मा नाम ब्राह्मण प्रतिवसति स्म. तर डोकं नका लावू, असं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. हे कसं होईल, तुम्ही एक कथा प्रॅक्टिस करा ना. तुम्ही काय करायचं, आता तुमच्यासाठी तुम्हाला जर का एक ट्रिक सांगतो मी. तुम्ही डेली उठले, तुम्हाला बोर झालं ना, काहीच नाही करायचं, डेली नाही का तुम्ही अर्धा घंटा द्या. तुम्हाला जर का बेटर रिझल्ट करायचा असेल, तुम्हाला जर का पंचतंत्राच्या कथा तुम्हाला मास्टर करायच्या असल्या, तर पंचतंत्राच्या कथा तर काय करायचं माहिती आहे का, कथा समजणं सोपं आहे.
कथा तुम्हाला इझिली समजून जाईल. आता तुम्ही जर का वाचलं कस्मिंचित ग्राम्य, आता मी तुम्हाला वाचतो हां, जर का मला जसं जसं समजते, कस्मिंचित ग्राम्य देवशर्मा नाम ब्राह्मण प्रतिवसतिस्म, म्हणजे आपल्याला एवढं तर समजते की कुठल्या एक गावात देवशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. तसे भार्या प्रसूता सुतम, म्हणजे भार्या म्हणजे काय, भार्या म्हणजे आपल्याला माहिती आहे बायको, त्याच्या बायकोला प्रसूता म्हणजे काय, म्हणजे मुलाला जन्म देणार, ठीक आहे. तर सुतम, सुतम म्हणजे आपलं हे करू शकतो, मुलाला जन्म दिला, ठीक आहे. तस्मिन दिन एक म्हणजे त्याच दिवशी त्या दिवशी एक नकुली, नकुली म्हणजे काय, नकुल म्हणजे मुंगस, आणि ही काय मुंगसीन म्हणजे जे मदर राहते, मुंगूस राहते, तिनं काय केलं, ती पण हे झाली आणि तिनं पण तिच्या मुंगसाला जन्म दिला आणि ती मरून गेली. हे तुम्हाला एवढं अंतर राहतं. अतसा सुतवत्सला पुत्रवत नकुल पोष, म्हणजे काय, नंतर त्याच्यानंतर जी ही होती आता हा सहा नाही का, हा सहा काय, हा सहा आहे समानार्थी शब्द. आता हा सहा कोणासाठी वापरते, ब्राह्मणीसाठी वापरते आपण. हा सहा कोणासाठी वापरते, ब्राह्मणी. तर त्या ब्राह्मणीने काय केलं, ते सूतवत्सला आहे, सूतवत्सला पुत्रवत नकुल पोष, म्हणजे तिनं स्वतःच्या पुत्राप्रमाणे तिनं या कोणाचं भरणपोषण केलं, त्या मुंगसाचं, ठीक आहे. नंतर परम येत कदाचित एशा नकुल विरुद्धम माचरिषंती इथं. आता हे बघा, आता हे मला थोडं समजायला अवघड चाललं, हे मला थोडं समजायला अवघड चाललं, पण तरी पण थोडा आता इथपर्यंत तर मी मराठी सारांश वाचला का नाही, तरी मला एवढ्या शब्दाहून आपण एवढा तर अंदाज लावू शकतो ना किंवा याचा अर्थ काय. तसंच तुम्ही नाही का याच्याहून तुम्ही अर्थ लावू शकता, काय, भैरवानंदनोपी तेषां सिद्धयर्थ बहुपायम सिद्धवर्तीच कुत्रावपय आह च गम्यता हिमालय दिशे, म्हणजे काहीतरी हिमालयाकडे जायचं सांगितलं. सिद्धवर्ती चतुष्टय म्हणजे चार सिद्ध, काहीतरी सिद्धवर्ती म्हणजे 4 जण होते काहीतरी. भैरवानंदनोपी म्हणजे काय, आता असेल भैरवानंदन कोणतरी. तेशाम सिद्धार्थम बहुपायम, आता हे बहुतेक हे काय, इथं मला पण कथा आता मला व्यवस्थित आठवण नाही की काय, पण आता हे आठवल किंवा आता तुम्हाला समजेल. आता हे बघा, आता मला इथं आता बघा, आता मी पॅराग्राफ वाचला, मला याचा अर्थच लागेल नाही. काहून लागेल नाही, कारण की मला वाचून खूप टाईम झाला. तर ज्या टाईमला मी पेपर द्यायचा होता त्या टाईमला तर मी वाचून गेलो असो, ऑब्वियसली गोष्ट आहे. ह्या गोष्टी विसरून जातात ना, संस्कृतीचे शब्द येतं ते, ठीक आहे. आता मी तुम्हाला हे जर का तुम्हाला याचा अर्थ करावा लागेल जेव्हा तुम्ही हे वाचलेलं असेल, तर तुम्हाला फक्त काय करायचं, रोज उठलं तुम्हाला एकच काम आहे, तुम्हाला नाही का कथा वाचायची. कथा म्हणजे काय, कस्मिंचित पहिल्यांदा वाचायची. कस्मिंचित ग्रामे देवशर्मा नाम ब्राह्मण प्रतिवसती स्म तस्य भार्या प्रसूता सुतम अजनयत, म्हणजे आणि मग हे वाचायचं. म्हणजे तुम्हाला 2-3 वेळा तुम्ही हे वाचलं, 2-3 वेळा हे फक्त ॲनालिसिस करा, असं नका वाचू. आता तुम्ही जर का असं वाचलं, तुमचे आपलं पॅटर्न काय चुकते, आपण नाही का पहिल्यांदा वाचतो, अच्छा ठीक आहे, कस्मिंचित ग्रामे देवशर्मा, तुम्ही पहिल्यांदा पूर्ण हे वाचून घेता, नंतर पूर्ण हे वाचता, काही समजत नाही, अर्धा तिथं समजते, काही इथं समजते, पण कोणत्या याला काय शब्द आहे, कोणत्या याला काय आहे. तर कोण्या एका गावात देवशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. मी म्हटलं लिहायला संस्कृतमध्ये लिहा, तर संस्कृतमध्ये तुम्हाला लिहिणं जमणार आहे का, पण जर का तुम्ही तेच जर का लिहिलं, आता मी एवढं सांगू शकतो, कस्मिंचित ग्रामे देवशर्मा नाम ब्राह्मण प्रतिवसती स्म. आता हे योग्य भाषा आहे, ही अपेक्षित आहे, पण ही तुम्हाला लिहिता केव्हा येईल, जेव्हा तुम्ही 4-5 खेप वाचलेले असेल तेव्हा लिहिता येईल ना. तर रोज काही नाही करायचं, रोज नाही का कम्पेअर करत नाही का तुम्ही सर्व कथा वाचायच्या, कम्पेअर करत फुल स्टॉप आहे तसा तुम्हाला इथं समजते ना, इथं फुल स्टॉप आहे तसा इथं फुल स्टॉप आहे. तर तुम्ही थोडंसं तर डोकं लावून तुम्ही थोडंसं मेहनत केली याच्यावर, तुम्ही पंचतंत्राच्या कथावर तुम्ही रोज नाही का स्टोरी पुस्तकं वाचता, तर स्टोरीचे जेव्हा पुस्तकं वाचता, मॅगझिन वगैरे वाचता, तेव्हा आपल्याला मजा येते ना, तेव्हा स्टोरी वाचताना मजा येते ना. तसं ह्या स्टोरी येतात आपल्याला स्टोरी वाचायच्या येतात. तर स्टोरी फक्त आपल्या संस्कृतमध्ये आणि मराठीत दोन्ही समजून घ्यायच्या येतात. तर संस्कृतमध्ये काय म्हणतात त्याला, मराठीत काय म्हणतात, ते हे तुम्ही डेली वाचलं, तुम्हाला नाही का परीक्षेत नाही का तुम्हाला तुटक जरी आठवलं, तुम्ही कोण्या एका नगरात देवशर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता, तर तुम्ही हे म्हणू शकता, कस्मिंचित ग्रामे देवशर्मा नाम ब्राह्मण. आता तुम्हाला नाही जरी असलं, तुम्ही प्रतिवसतिस्म तुम्हाला नाही जरी आठवलं, तुम्ही वसतिस्म जरी लिहून टाकलं वेळेवर, अर्धा मार्क तर भेटेल. ट्रान्सलेशन 5 पैकी 5 नाही भेटणार, काही तर भेटतील. असं तुम्ही तुटक जरी ट्रान्सलेशन केलं, पण याच्यात आता हे बघा, आता तुम्हाला चान्सेस कमी येते की प्रतिवसतिस्म आठवत. हे डिपेंड कसं करते की तुम्ही किती मेहनत घेता त्याच्यावर.
कोणी जर का मी ज्या पद्धतीने सांगतो त्या म्हणजे पूर्ण पॅटर्न स्टडी केला 5 कथाचा, आता हे नाही का तुम्ही एका दिवशी घेऊन बसाल तर पागल होसाल. एका दिवशी नाही बसायचं, रोज नाही का डेली उठायचं, 10-15 मिनटं बोर झालं का कथा वाचायच्या तेव्हा याला कम्पेअर करायचं. ठीक आहे. आपल्याकडे संस्कृतचा पेपर यायला भरपूर टाईम आहे. याला आता हे म्हणून नाही का मी तुम्हाला काय म्हणलं की हे दिवस हे टाईम कशाला द्या, संस्कृतचा पेपर 1 आहे त्याला द्या. पेपर 1 स्कोरिंग आहे, इझी आहे. हा स्कोरिंग आहे, पण हा कशाचा केव्हा स्कोरिंग आहे, याच्यात जेव्हा तुम्हाला कारक वगैरे समजलं तुम्हाला धातुरूप वगैरे सर्व गोष्टी समजल्या, म्हणून पासिंगसाठी सेकंड पेपरमध्ये पहिल्यांदा मस्ट काय म्हणतात निरुक्ती आणि परिभाषा. तर सेकंड मी ज्या पॅटर्ननं तुम्हाला सांगितलं प्रत्येक याच्यात मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पहिल्यांदा आयुर्वेद इतिहास करायचा पेपर 2मध्ये, आणि मी प्रायोरिटी ऑर्डरनुसारच सांगितलेलं आहे की पहिल्यांदा जेव्हा आपण विषय घेसाल तेव्हा पहिल्यांदा आयुर्वेद इतिहासच करायचा, नंतर तुम्ही निरुक्ती परिभाषावर जा, नंतर निरुक्ती परिभाषा करा. निरुक्ती आणि परिभाषा किती मार्कासाठी आहे? 25 मार्कासाठी येतात. कमी जोक आहे का 25 मार्क? निरुक्ती परिभाषा जरी तुम्ही केलं 25 मार्क भेटले ना तुम्हाला. 25पैकी 25 नाही म्हणता 15 तर भेटतील. किती जर तुम्ही वर्स्ट परफॉर्म केलं 15 तर काढू शकता त्याच्यातून. वेळ झालं ना, अजून किती लागते अजून 20पैकी 10 नाही काय काढू शकत तुम्ही, 20पैकी 10 काढू शकतात. याच्यातले पण काही क्वेश्चन येतात असे एकदम मक्खन टाईप क्वेश्चन येतात. ते 10 मार्काचं आहे. जे एल ए क्यू आहे ते फक्त आन्सर लिहून, आता तुम्हाला जर का हे तुम्हाला याचा मराठीत आन्सर पूर्ण जे संस्कृतमध्ये पॅराग्राफ आहे, आता संस्कृतमध्ये आता तुम्हाला जर का संस्कृतमध्ये हे पॅराग्राफ दिला, हा पॅराग्राफ दिला, एकस्मित दिने सा ब्राह्मणी पुत्रम शयित्वा पतिम उवाच ब्राह्मण जलार्थे अहम तंगांगे यस्यास्मि त्वयां पुत्रः अत्रम नकुलात रक्षणीय यत्र तस्या गतायां ब्राह्मणोपी भिक्षार्थ निर्गत. ठीक आहे. आता हा श्लोक तुम्हाला जर का याच्यात टाकला, LAQ टाकला, तुम्हाला LAQ हा पॅराग्राफ दिला आणि खाली 5 प्रश्न विचारले किंवा ब्राह्मणी कुठे गेली, कशासाठी गेली, हे संस्कृतमध्ये विचारतील ना तुम्हाला. तर मग संस्कृतमध्ये कशासाठी गेली ती? जलार्थ म्हणजे पाणी आणण्यासाठी गेली. त्यांनी तिच्यात जर काही विचारलं की तिने म्हणजे संस्कृतमध्ये विचारला, संस्कृतमध्ये आता मला पण तिच्यात संस्कृतमध्ये वाक्य तयार करता येत नाही संस्कृतमध्ये, पण मी एवढं तर सांगू शकतो ना की मराठीत समजा संस्कृतमध्ये काय प्रश्न विचारू शकतात आपल्याला, की बा याच्यावर कसे प्रश्न विचारू शकतात, किंवा कुठं गेली, काय सांगून गेली, नंतर ब्राह्मणानं कोणापासून रक्षा करायचं सांगितलं, ब्राह्मणीने तिच्या पतीला मुलाचे रक्षण कोणापासून करायला सांगितलं, असा पण प्रश्न विचारू शकतात. तर हे तुम्हाला हे केव्हा येईल सुमारे सर्व गोष्टी जेव्हा तुम्हाला वाचाल तेव्हा रीड करसाल. तर याच्यावर तुम्हालाच मेहनत घ्यायची आहे. आता खूप झालं, मी खूप समजून सांगितलं. तर हे व्यवस्थित तुम्ही वाचा. तुम्हाला जरी काही डाऊट आला टेलिग्राम ग्रुपवर विचारा आणि मला सांगा. मी ट्राय केलेलं तुम्हाला समजून सांगायचं. आता मी जर का तुम्ही आलो असतो क्वेश्चन रीड करून दाखवलं असतं, अरे रीड तर तुम्हाला करता येत ना, तुम्ही का आता लहान राहिले का ग्रॅज्युएशनमध्ये आपण आपल्याला रीडिंग तर सर्वाला जमते ना. ते का लहान लेकरू का आपण की आपल्याला रीडिंग, आपल्याला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचा, क्वेश्चन पेपर अटेम्प्ट करायचा. तर माझ्याकडून अशी अपेक्षा नका ठेवू की मी तुम्हाला सर्व गोष्टी चला मी पण करू शकतो. वाचायच्या 10 कथा, 5 कथा येतात, 5 मराठीत 5 संस्कृतमध्ये वाचायचं, जसं करून झालं काम. अरे पण फायदा काय त्याच्यातून? काही फायदा आहे का? आता हे राहिला श्लोक, आम्ही तुम्हाला किती वाचून सांगितला, तुम्हालाच आहे ना. लक्षात का राहील तर तुम्ही 5 ते 6 श्लोक येतं. आता तुम्हाला तरी 5 कथेचे 10 श्लोक दिसायले, पण 10 श्लोक नाहीत ना बाबा, ते 6 श्लोक आहेत ना. 5 कथेचे काय, जे पहिला श्लोक आहे हा दुसऱ्या कथेचा अंतिम श्लोक आहे. टोटल जर का तुम्ही लिहून पाहिजे तर 6 श्लोक येतं. 6 श्लोक नाही का पाठ होऊ शकत तुमचे, क्वेश्चन विचारू शकतात ना आपल्याला. तर इझी आहे, जास्त डोकं लावू नका. फक्त पॅटर्न ज्या पद्धतीने मी सांगते त्या पद्धतीनं याचा अभ्यास करा. ठीक आहे. आता फक्त डिटेलमध्ये राहिलं, फक्त आता मी डिटेलमध्ये फक्त एकच टॉपिक घेईल, आयुर्वेद इतिहास. आणि जे अन्वय मी नाही का पेपराच्या आधी घेईल. अन्वय आत्तापासून घेतलं तर तुम्हाला लिंक लागणार नाही, अन्वय तुम्हाला समजणार नाही आणि तुम्ही अन्वय करणार पण ना. तुम्हाला जर का अन्वयमध्ये चांगले मार्क घ्यायचे असतील तर माझा आत्तापासून ऐका, तुम्हाला हे करणं आहे. काय करणं आहे तुम्हाला? संधी आणि समास पक्के करणं आहेत. संधी, समास, धातुरूप आणि शब्दरूप हे 4 गोष्टी तुम्ही नाही का व्यवस्थित पक्क्या करा. तेव्हा मी तुम्हाला नाही का अन्वय तुम्हाला व्यवस्थित तुम्ही करू शकता, व्यवस्थित तुम्ही त्यातून आउटपुट काढू शकता. तर ह्या 4 गोष्टी मला लागतील. काय? संधी, समास, काय म्हणतात धातुरूप आणि शब्दरूप. ज्याचं तुम्हाला थोडंफार नॉलेज तुम्हाला आलं पाहिजे. तुम्हाला प्रथमा, द्वितीय, तृतीया ओळखता आली पाहिजे. ठीक आहे. बाकी आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.